ही आहे कोळंबी. हिला मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. अद्रक, लसूण, मिरची आणि हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केले, लिंबू टाकून त्यामध्ये. आता आपण कढई ठेवले, 2 चम्मच तेल टाकणार आहे त्यामध्ये. त्यात गरम झालेलं आहे तेल, त्यात जिरे टाकणार आहे. आता जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे, अद्रक, लसूण, मिरची, खोबरं ह्याचं सगळं वाटण केलेलं आहे, ते वाटण टाकणार आहोत तेलामध्ये. आता हे मिक्स करून घेणार पूर्ण तेलामध्ये. आता तेलामध्ये मिक्स करून घेतले. यामध्ये आपण आता मसाले टाकूया. हळद 1 चम्मच, धनिया पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट 2 चम्मच टाकले. घरातला काळा मसाला 1 चम्मच टाकला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. हे माझ्या पद्धतीने बनवलेली आहे कोळंबी मी. खूप छान होते. पूर्ण आता थोडंसं पाणी टाकूया त्यामध्ये, जेणेकरून खाली करपायला नको. गरम केलेलं पाणी टाकायचं यामध्ये. जेवढं गरम केलेलं पाणी टाकल्यावर तेवढं छान लागते टेस्ट. थंड पाणी नाही टाकायचं. मोस्टली गरम पाणीच आपण वापरायचं. कोलंबी असो, मटण असो, चिकन असो, त्यामध्ये गरम केलेल्या मसाल्यामध्ये पाणी टाकायचं. त्यामुळे चांगली टेस्ट येते आणि चांगलं शिजतं येते. मिक्सरमध्ये आपण आता मॅरिनेट केलं, त्यामध्ये ते हे करून घेतलं. आता हे पूर्ण शिजू द्यायचं 1-2-3 मिनटं चांगलं. आणि यामध्ये कच्चं वाटण टाकलेलं आहे. कांदा, खोबरं वगैरे भाजायचं नाही, कच्चं वाटण टाकायचं. त्यामुळे जरा ह्याला तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं. आता यामध्ये आपण कोलंबी टाकून घेऊया. तर एक कोलंबी मिक्स करू आणि आपल्याला पाहिजे तेवढं चवीनुसार यामध्ये पाणी टाकून घेऊ. चवीनुसार नाही ग, ते थिकनेस अनुसार. आपल्याला हवं तेवढं कढीनुसार पाणी टाकून घेऊ. सॉरी, चवी अनुसार. मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता थोडंसं बघून आपण टाकूया. आता शिजलेली आहे आपली कोलंबी कढी. आपण आता बांगडा फ्राय करायला घेऊया. बांगड्याला लिंबू लावून घेतलेला आहे अगोदरच. यामध्ये हळद टाकून घेऊ, धनिया पावडर, काश्मीरी लाल तिखट पावडर हे टाकून आता मीठ टाकून चवीनुसार मॅरिनेट करून घेऊया. चवीनुसार मॅरिनेट नाही ग, मॅरिनेट करूया आणि मीठ चवीनुसार टाकूया. तेच बोलली, तुला कन्फ्यूज झालास तू. ते शब्द पकडू नको. तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे. रव्यात त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं. एक चम्मच तेल टाकलेलं आहे. आता फ्राय करायला ठेवूया आपण. सगळ्यांच्या घरी 31ला आज काय काय बनवलेलं आहे? कसा चालला आहे तुमचा सगळ्यांचा 31st? कोण कोण बाहेर फिरायला गेलेला असाल, काही गेलेला असाल, कोण घरीच असेल आमच्यासारखं. हो, रिदेशसारखं घरीच असाल सगळेजण. तांदळाची भाकरी बनवली मी. आता आपली मच्छी फ्राय झालेली आहे, बांगडा. आणि आता थाळीही लावलेली आहे. त्या थाळीत लिंबू, कांदा, मच्छी फ्राय, भाकरी आणि कोलंबीची कढी आहे. खाऊन दाखवलं नाही या टाइम.
क्योंकि मला बस कोलम